Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that in the writing composition or in the writer's word, you may have to write some paragraphs or some dialogues with the help of some clues. So that paragraph with the help of some clues you can write known as a notepad writing. Okay, and one conversation you can write with the help of some clues, that is the dialogue writing. आता स्टुडंट्स, आता तुम्हाला माहितीच आहे की रायटिंग कंपोजिशन जे आहे तुमचं सेक्शन, त्या कंपोजिशन सेक्शनमध्ये तुम्हाला रायटर्स वर्ल्ड म्हणू शकतो आपण त्याला. त्या रायटिंग वर्ल्डमध्ये तुम्हाला काही क्ल्यूज दिले जातात आणि त्या क्ल्यूजच्या मदतीने तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचा असतो, त्याला नोटपॅड रायटिंग म्हणतात. ओके, नोटपॅड रायटिंग किंवा नोट रायटिंग किंवा आपण त्याला रिपोर्ट रायटिंग सुद्धा म्हणू शकतो. ओके, नोटपॅड रायटिंग म्हणजे थोडक्यात रिपोर्ट रायटिंग असतं. ओके, आणि तुम्हाला काही क्लूज दिले जातात किंवा एक सब्जेक्ट दिला जातो आणि त्या सब्जेक्टच्या मदतीने किंवा त्या क्लूजच्या मदतीने तुम्हाला कॉन्व्हर्सेशन रायटिंग हा सुद्धा तुम्हाला रायटिंग स्किलवरला भाग तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. तर कॉन्व्हर्सेशन रायटिंग असेल किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा आपण त्याला नोटपॅड रायटिंग म्हणतो. तर नोटपॅड रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंग हा एक भाग आहे आणि डायलॉग रायटिंग किंवा कॉन्व्हर्सेशन रायटिंग हा एक दुसरा भाग आहे. तर आज आपण नोटपॅड रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग आणि डायलॉग रायटिंग किंवा मग कॉन्व्हर्सेशन रायटिंग आज आपण पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द नोटपॅड रायटिंग or the report writing and writing dialogues, or we can say the conversation writing. So first of all we will see the notepad writing or the report writing, how you can write any report or how you will write any note. Okay, now notepad. In this question students have given notes in the form of clues and they are expected to write a short paragraph with the help of these notes. Now in this notepad question students will get some clues as a form of point. तुम्हाला काही क्ल्यूज मिळतात, ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात, पॉइंट्सच्या फॉर्ममध्ये काही क्ल्यूज दिले जातात. त्या क्ल्यूजच्या मदतीने with the help of that clues you have to write a paragraph or a short note. Okay, that you can say a notepad writing or the report writing. आता तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपरमध्ये काही क्ल्यूज मिळतात किंवा काही पॉइंट्स मिळतात या क्वेश्चनमध्ये, नोटपॅड रायटिंगमध्ये असेल किंवा रिपोर्ट रायटिंगमध्ये असेल. ओके, मग ते जे काही पॉइंट्स मिळतात त्या पॉइंट्सच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ दॅट पॉइंट्स यू हॅव टू राईट अ पॅराग्राफ. तुम्हाला त्या पॉइंट्सच्या मदतीने काय करायचं असतं, तर पॅराग्राफ लिहायचा असतो. नाव with the help of these notes you have to write a paragraph. So while writing any paragraph you may have to keep some points in your mind. आता हे जे नोटपॅड रायटिंग करत असताना तुम्ही जेव्हा नोटपॅड रायटिंग करत असाल पॉइंट्सच्या मदतीने किंवा रिपोर्ट रायटिंग करत असाल त्यावेळेस काही पॉइंट्स तुम्ही तुमच्या लक्षामध्ये ठेवले पाहिजेत फॉर अ परफेक्ट नोटपॅड रायटिंग ऑर फॉर द परफेक्ट रिपोर्ट रायटिंग. तर एक परफेक्ट रिपोर्ट रायटिंग कशा प्रकारे होऊ शकतं किंवा एक परफेक्ट नोटपॅड रायटिंग कशा प्रकारे होऊ शकतं त्यासाठी काही पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. सो कीप दिस पॉइंट्स इन युअर माइंड. फर्स्ट इज don't do mistakes in writing skill. Now don't do mistakes in writing skills means what? Your handwriting should be neat and clean. Writing skill means handwriting, proper punctuation mark, proper use of capital letters, these things, proper use of paragraph also. Okay, now don't do mistakes in writing skill. It means that you have to write in a neat and clean handwriting. Then each and every paragraph should be maintained. तुम्ही जो काही पॅराग्राफ करत असाल तो व्यवस्थित मेंटेन केलेला असला पाहिजे. कधी कुठला पॅराग्राफ करायचा ते व्यवस्थित डिसाईड केलेला असला पाहिजे. देन प्रॉपर यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क. You may have to use punctuation mark where it's needed.
तुम्हाला जिथे जिथे पंक्च्युएशन मार्क्सची तुम्हाला तुमच्या सेंटेन्समध्ये गरज असेल त्या त्या पंक्च्युएशन मार्क्सचा प्रॉपर यूज तुम्ही केला पाहिजे. वेअर द फुल स्टॉप इज नीडेड, वेअर द कॉमा इज नीडेड, वेअर द क्वेश्चन मार्क इज नीडेड, वेअर द एक्सक्लेमेशन मार्क इज नीडेड and where the inverted or double inverted comma is needed. These punctuation mark you should use in a proper manner, and as well as where it's needed you have to use a capital letter. And don't do grammatical mistakes. Whatever the structure of your sentence, that structure should be correct by grammatically. तुमचं जे काही सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे ते सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. तुम्ही ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स करायच्या नाहीत. Your sentence should be grammatically correct and punctually correct, as well as your handwriting must be neat and clean. तुमची हँडरायटिंग चांगली असली पाहिजे. सेंटेन्सचं जे काही स्ट्रक्चर आहे ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे, ॲज वेल ॲज तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्सचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. देन सेकंड इज each sentence must convey original message. Now whatever the topic had given to you for writing a notepad or for writing a report, तुम्हाला जो कोणता टॉपिक मिळालेला असेल नोटपॅड रायटिंगसाठी किंवा रिपोर्ट रायटिंगसाठी, तर त्या सब्जेक्टला अनुसरून विथ द हेल्प ऑफ दॅट सब्जेक्ट यू हॅव टू राईट ऑल द पॉईंट. त्या टॉपिकच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कोणतेही पॉईंट्स जे की त्या टॉपिकच्या रिलेटेड नसतील असे पॉईंट्स तिथे तुम्हाला लिहायचे नाहीत. ईच सेंटेन्स मस्ट कन्वे ओरिजिनल मेसेज. तुमचा जो काही ईच सेंटेन्स आहे तुम्ही तयार केलेलं किंवा त्या रिपोर्ट रायटिंगमधलं किंवा त्या नोटपॅड रायटिंगमधलं, ते प्रत्येक सेंटेन्स हे ओरिजिनल मेसेज कन्वे म्हणजे काय, पोचवणे. ओके, कन्वे म्हणजे पोचवणे. ईच सेंटेन्स शुड कन्वे ओरिजिनल मेसेज रिलेटेड टू द टॉपिक. तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड असणारे सेंटेन्स तुम्ही जे काही बनवाल त्या सेंटेन्समधून तुमचा ओरिजिनल मेसेज तुमचा जो काही रायटिंग स्किलमध्ये ओरिजिनल मेसेज तुम्हाला त्या नोटपॅड थ्रू पाठवायचा आहे तो तुमचा गेला पाहिजे. मीन्स ईच सेंटेन्स शुड रिलेटेड टू द टॉपिक. तुमचा प्रत्येक सेंटेन्स हे टॉपिकच्या रिलेटेड असायला हवं. देन थर्ड इज द टेन्स स्ट्रक्चर शुड मेंटेन. Whatever the structure you are making of your sentence, that should be correct by tense. तुम्ही टेन्स म्हणजे काय तर आपण बघितलेलं आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स मधले स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत आपण, बरोबर. मग त्या स्ट्रक्चरच्या नुसार तुमचे सेंटेन्स करेक्ट असले पाहिजेत. म्हणजे ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स म्हणजे ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट म्हणजेच टेन्सचं जे काही स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं बनवायचं, त्या सेंटेन्स बनवण्याच्या टेन्स स्ट्रक्चरप्रमाणे तुमचं वाक्य हे करेक्ट असलं पाहिजे. Then next is sometimes some twist needed. Now sometimes some twist needed means what? Sometimes some twist and small changes are required in the given points in order to give proper flow to the paragraph. तुमचं जे काय पॅराग्राफ रायटिंग आहे ते किंवा रिपोर्ट रायटिंग आहे किंवा नोटपॅड रायटिंग आहे, त्या नोटपॅड रायटिंगमध्ये तुम्हाला काही तुमचे ट्विस्ट तिथं सांगितले पाहिजेत. म्हणजे एखादा काही ट्विस्ट म्हणजे एखादं वळण घेणारा असा काही इन्सिडेंट असेल तर तो तिथं तुम्हाला मेन्शन करता आला पाहिजे. त्या नाव लिसन, ऑल दिस रायटिंग स्किल इज डिपेंड ऑन युअर इमॅजिनेशन पॉवर. तुमचं हे जे काही सगळं रायटिंग स्किलचा जो काही कोणताही भाग झाला तरी तो सर्व रायटिंग स्किलचा भाग हा तुमच्या इमॅजिनेशन पॉवरवरती डिपेंड असतो. तुम्ही कशा प्रकारे किती इमॅजिनेशन करू शकता आणि किती लिहू शकता हे सगळं तुमच्या इमॅजिनेशन पॉवरवरती डिपेंड आहे. मग इथं तुम्हाला कोणते ट्विस्ट तुम्ही तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड लिहू शकता दॅट इज डिपेंड ऑन यू. यू हॅव टू राईट सम ट्विस्ट, टर्न अँड ट्विस्ट इन द रिपोर्ट रायटिंग ऑल्सो. देन next is the paragraph must impression of complete work. Your paragraph must be through the impression of your complete work. तुम्ही जे काही पॅराग्राफ राईट केलेला आहे किंवा जे काही रिपोर्ट रायटिंग केलेलं आहे ते रिपोर्ट रायटिंग तुमचं एक इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. म्हणजे whenever the examiner will read your
रिपोर्ट रायटिंग, दॅट रिपोर्ट रायटिंग शुड बी इम्प्रेसिव्ह. जेव्हा तुमचं पेपर चेकिंग करताना एक्झामिनर जेव्हा तुमचं रिपोर्ट रायटिंग रीड करेल तेव्हा ते एक इम्प्रेसिव्ह रिपोर्ट रायटिंग असलं पाहिजे. कसंही ओबडधोबड लिहिलेलं, ते अगदी अस्ताव्यस्त हँडरायटिंग काढलेलं ते रिपोर्ट रायटिंग नसावं. युअर रिपोर्ट रायटिंग शुड बी मेंटेन विथ हँडरायटिंग, ग्रॅमॅटिकल मिस्टेक अँड इट शुड बी इम्प्रेसिव्ह. तुमचं हँडरायटिंग व्यवस्थित असलं पाहिजे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसल्या पाहिजेत आणि शिवाय इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. नाव ऑल दीज थिंग्स विल हॅपन वेन यू इमॅजिन. आता रिपोर्ट रायटिंग करत असताना तुम्ही जेव्हा का एखादा रिलेटेड टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकबद्दल तुम्ही किती इमॅजिन करताय यावर सगळं डिपेंड आहे. ओके, नाव हिअर इज वन गिवन एक्झाम्पल. नाव you have to give a talk on the topic benefits of school library in the inner house competition. You have taken down the following points. Now using this information, write a short paragraph. Do not add many new information. Now here in the text in this textbook, one example is given about notepad writing or note writing. There is topic that benefits of school library. Okay, benefits of school library म्हणजे लायब्ररीचे फायदे, ग्रंथालयाचे फायदे आपण त्याला म्हणू शकतो. मग ते ग्रंथालयाचे फायदे पटवून देण्यासाठी देअर हॅज गिवन सम क्ल्यूज. आता तिथं काही क्ल्यूज दिलेले आहेत. सो विथ द हेल्प ऑफ दॅट क्ल्यूज यू हॅव टू राईट अ पॅराग्राफ. नाव क्ल्यूज आर लाईक लायब्ररी, then infrastructure, equipments, which equipments we need, which textbooks or which books we need for the library, then what type of arrangement should be there, then staff, then timing, what will be the timing for the library, then facilities, which facilities should be there in a library, are use of library. Now with the help of these clues you have to write a paragraph. Otherwise you may have question like write a report on how you celebrated Independence Day or write a report how you celebrated Teachers Day in your school. म्हणजे तुम्हाला काही वेळेला हे क्ल्यूज दिले जातात की तुम्ही नोट राईट करा या क्ल्यूजच्या मदतीने, म्हणून तुम्हाला क्ल्यूज दिले जातात. तर काही वेळेला तुम्हाला फक्त सब्जेक्ट दिला जातो की राईट अ शॉर्ट रिपोर्ट ऑन हाऊ यू सेलिब्रेटेड टीचर्स डे इन युअर स्कूल or write a short report on how you celebrated Children's Day in your school. Otherwise any function in your school like that तुम्हाला रिपोर्ट रायटिंग, अहवाल लेखन आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये, ते रिपोर्ट रायटिंग तुम्हाला मिळू शकतं. मग ते सब्जेक्ट असतो. मग त्या रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा अगदी स्टार्ट टू एंड तुम्ही कशा प्रकारे तुमचं ते काही फंक्शन असेल ते कसं सेलिब्रेट केलं, काय टायमिंग काय होतं, होस्ट कोण होते, गेस्ट कोण होते, देन पार्टिसिपंट कोण होते, काही गेम्स घेतल्या का, हे सर्व तुम्हाला त्या रिपोर्ट रायटिंगमध्ये लिहावं लागतं. बट these things you should keep in your mind. Do not mistakes in writing skill. Then each sentence must convey original message. Your sentence should convey original message. तुमचा प्रत्येक सेंटेन्स हा काहीतरी चांगला मेसेज देणारा असला पाहिजे. Then the tense structure should maintain. तुमचं जे काही टेन्स स्ट्रक्चर असेल ते व्यवस्थित असलं पाहिजे. Then sometimes some twist needed. तुम्हाला काही ट्विस्टची, काही टर्न अँड ट्विस्ट लिहिण्याची सुद्धा गरज असते. द पॅराग्राफ मस्ट इम्प्रेशन ऑफ कम्प्लीट वर्क. युअर पॅराग्राफ, वॉट एव्हर द पॅराग्राफ यू हॅव रिटन, दॅट शुड बी इम्प्रेसिव्ह. Okay, now these things you should keep in mind while writing notepad or while writing a report. Okay, now next is dialogue writing or writing dialogues. Now dialogue writing means what? We can say in another language conversation writing. संभाषण म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही. मग ते संभाषण रायटिंग असेल की संभाषण लिहिणं असेल किंवा डायलॉग रायटिंग असेल तर ते करत असताना तुम्ही कोणते पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजेत. Dialogue is a special kind of oral communication tool.
नाव डायलॉग इज स्पेशल काइंड ऑफ ओरल कम्युनिकेशन टूल. आता डायलॉग रायटिंग जे आहे ते डायलॉग रायटिंग आपण नाटकामध्ये किंवा आपण सिनेमामध्ये सुद्धा पाहतो. ते जे काही डायलॉग्स बोलत असतात ते ऑलरेडी कोणीतरी लिहिलेले असतात. मग ते लिहिताना कशा प्रकारे लिहिलेले असतात की ते वाचणाऱ्याच्या लक्षात यावेत किंवा ते आपण जे ऐकतो ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या ते लक्षात यावेत म्हणून ते डायलॉग रायटिंग जे करत असतं ते एक स्किलफुली केलेलं असतं. बरोबर की ते वाचणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. म्हणून इट्स अ टूल ऑफ स्पीकिंग, एक बोलण्याचं एक तंत्र आहे किंवा यंत्र सुद्धा म्हणू शकतो आपण. एम्प्लॉईंग डिस्टिंक्टिव्ह स्किल्स टू अचीव्ह म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड म्युच्युअल ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. आता हे डायलॉग रायटिंग जे आहे त्यातून काय होतं, आपला ट्रस्ट, रिस्पेक्ट, आपण कशा प्रकारे रिस्पेक्ट देऊन बोलतोय, आपलं मत, ओपिनियन. समटाईम डायलॉग रायटिंग स्प्रेड ओपिनियन, तुमचं मतसुद्धा तिथं तुम्ही मांडू शकता डायलॉग रायटिंगमध्ये. मग जसा टॉपिक असेल त्यानुसार आपल्याला डायलॉग रायटिंग करावं लागतं. तर डायलॉग रायटिंग, in the dialogue writing you may get the subject right, there is you and your friend is going to the village by bus, and on topic of watching television you are talking. So write a dialogue writing. म्हणजे तुम्ही आणि तुमचे एक मित्र किंवा मैत्रीण तुम्ही गावी निघालेला आहात बसने आणि बसमध्ये असताना तुम्ही टी व्ही पाहणे या टॉपिकवरती चर्चा करत आहात. तर ती चर्चा करत असताना तुमचे कशा प्रकारे संभाषण होते, कशा प्रकारे तुमचे डायलॉग किंवा कन्व्हर्सेशन होतं ते कन्व्हर्सेशन तुम्ही लिहा. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. सो नाव दॅट टाइम व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू डिसाइड एनी 2 नेम्स ऑफ कॅरेक्टर. तुम्हाला तिथं 2 कॅरेक्टर्सचे नेम्स लिहावे लागतात. ओके, कॅरेक्टर नेम, देन यू हॅव टू गिव्ह 2 डॉट्स इन फ्रंट ऑफ दॅट कॅरेक्टर्स नेम. दॅट मीन्स अ सेड. तुम्हाला त्या कॅरेक्टर्सच्या नावाच्या पुढे 2 डॉट्स द्यावे लागतात. तर त्या 2 डॉट्सचा अर्थ काय असतो, दॅट XYZ पर्सन व्हॉट एव्हर सेड मीन्स इफ यू रोट लाईक Ram is person, then 2 dots like this, it means Ram said. Okay, in front of that person's name it means a said, so Ram said. Then otherwise Sita said. Like that you have to write a conversation. Then while writing a dialogue, remember that it normally starts with capital letter. Whenever you are starting a dialogue writing, what Ram said, whatever you start writing here, that should start with a capital letter and ends with a full stop. तुम्ही जेव्हा डायलॉग रायटिंगची स्टार्ट कराल सेंटेन्सची, त्या सेंटेन्सची सुरुवात ही कॅपिटल लेटरने असली पाहिजे आणि त्याचा एंड जो काही आहे तो फुल स्टॉपने झाला पाहिजे. ओके, देन if there is not a full stop, if there is a complete sentence then you may give full stop, but if there is any question then you may have use question mark. If there is any exclamation, एक आश्चर्यकारक वाक्य असेल, then you may have give their exclamatory mark, but full stop, exclamatory mark or the question mark, these punctuation mark you may with the help of this punctuation mark you may complete the sentence of dialogue writing. तुम्हाला या पंक्च्युएशन मार्क्स पैकी कोणतंही एक पंक्च्युएशन मार्क जे की त्या सेंटेन्सला सुटेबल असेल, whichever the punctuation mark is suitable for that related sentence, that punctuation mark you should give after writing the sentence, but the sentence should be capital letter. The sentence start should be with capital letter. तुमचं सेंटेन्सची सुरुवात ही कॅपिटल लेटरनी व्हायला हवी. Then as in case, but the same of the speaker followed by a colon mark should be placed before the words, expression, sentence spoken by the speaker. Now what we said to that 2 dots, colon.
ओके. मग आता तुम्ही ज्यावेळेस सेंटेन्सची सुरुवात करता त्यावेळेस व्हॉट एव्हर द स्पीकर इज देअर, स्पीकर म्हणजे जो कोण बोललेला आहे तो वक्ता, बरोबर. मग तो जो काही वक्ता आहे, बोललेला स्पीकर जो आहे, त्या आफ्टर रायटिंग द स्पीकर्स नेम यू मे हॅव द गिव्ह द कोलन मार्क दॅट इज दिस 2 dots and after that start writing a sentence. हे कोलन मार्क दिल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे सेंटेन्स राईट करायला स्टार्ट करायचे. अँड युअर सेंटेन्स शुड बी स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर अँड एंड विथ पंक्च्युएशन मार्क लाईक फुल स्टॉप, then question mark or the exclamation mark. If there is a complete sentence, then full stop. If there is any question you have asked to another one, then you may have give their question mark. If there is any exclamation, then you may give their exclamatory mark. Okay. Now, some points or features are there while writing a dialogue. Means डायलॉग रायटिंगचे काही फीचर्स आहेत फॉर अ परफेक्ट डायलॉग रायटिंग. तुमचं डायलॉग रायटिंग कशा प्रकारे प्रभावी असू शकतं किंवा परफेक्ट असू शकतं त्यासाठी काही फीचर्स आहेत. नाव लेट्स सी फीचर्स. फर्स्ट, दे अलाव रीडर्स टू कनेक्ट विथ द इन्सिडेंट at a deeper level. Now they allow readers means whenever you complete the dialogue writing, whenever you complete the dialogue writing, whoever the person will read that conversation. तुमचं जेव्हा डायलॉग रायटिंग कंप्लीट होतं ते डायलॉग रायटिंग कंप्लीट झाल्यानंतर जो कोणी ते तुमचं कॉन्व्हर्सेशन किंवा जे डायलॉग रायटिंग आहे ते रीड करणारा जो कोणी दुसरा XYZ पर्सन असेल त्या पर्सनला तुमचं डायलॉग रायटिंग इतकं प्रभावी असलं पाहिजे की तो जे डायलॉग रायटिंग वाचत आहे तेव्हा ते डायलॉग रायटिंग वाचत असताना त्यांना असं वाटलं पाहिजे की आता सध्या आपण तो इन्सिडेंट आपल्या डोळ्यासमोर पाहत आहे. दॅट इन्सिडेंट शुड रिलेट टू दॅट पर्सन. तो इन्सिडेंट त्या पर्सनशी रिलेट झाला पाहिजे किंवा त्या पर्सनच्या डोळ्यासमोर आहे असा उभा राहायला पाहिजे. इतकं तुम्ही प्रभावी डायलॉग रायटिंग केलं पाहिजे. तुमचं डायलॉग रायटिंगचं सेंटेन्सचं स्ट्रक्चर व्यवस्थित असलं पाहिजे, प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स असले पाहिजेत, हँडरायटिंगसुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. अँड मेन थिंग इज युअर सेंटेन्स स्ट्रक्चर शुड बी करेक्ट ग्रॅमॅटिकली. तुमचं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली सेंटेन्सचं स्ट्रक्चर हे बरोबर असायला हवं. देन next is they help create a climate of belief and good faith. Dialogue writing create a climate of belief and good faith. डायलॉग रायटिंग जे चांगलं डायलॉग रायटिंग जे असेल ते काय एक प्रकारचं वेगळं वातावरण चांगलं वातावरण तयार करू शकतं. जर का तुमचं डायलॉग रायटिंग चांगलं असेल तर वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आहे असा उभा राहिला पाहिजे आणि तुमचं डायलॉग रायटिंग चांगलं आहे त्याच्यामुळे एक वेगळं क्लायमेट एक वातावरण तयार झालं पाहिजे. नेक्स्ट इज दे हेल्प ब्रिज डिफरन्स इन ओपिनियन्स अँड क्लॅरिफाय व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट्स. नाव डायलॉग रायटिंग हेल्प टू कन्वे युअर ओपिनियन. आता तुमच्या डायलॉग रायटिंगमधून काय होतं की तुमचे जे काही ओपिनियन्स असतील मग तुमची मतं असतील ती मतं दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते. मग तुमची ओपिनियन्स जे असतील तुमचे मत जे असेल ते व्यवस्थितपणे पुढेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी तुमचं डायलॉग रायटिंग हे व्यवस्थित असायला पाहिजे. नाव this much only in the dialogue writing and the notepad writing. I will give you notes about dialogue writing and notepad writing. In that notes you get detail about this and you will get some examples of dialogue writing and notepad writing. Thank you.